मॅम. जेनी, तू अजून जागी आहेस? झोपली नाहीस? मॅम बसा, मी बसते. बसा बसा. काय आहे जेनी? मॅम मला झोप नाही येत आहे. म्हणजे तू अजूनही त्या गोष्टींचा विचार करतेस? मॅम आय एम सॉरी. मी जेनी, हे बरोबर आहे का ग? आत्ता ह्या क्षणी तू फक्त तुझा आणि बाळाचा विचार केला पाहिजेस. तू हे जे काही वागतीयेस, हा जो काही विचार करतीये, यामुळे फक्त तुलाच नाही तर पोटातल्या बाळाला सुद्धा त्रास होणार आहे. आत्ता तू फक्त बाळाचाच विचार केला पाहिजे. हे सगळे विचार सोडून दिले पाहिजेत. कळतंय ना मी काय म्हणते ते? एक मिनिट हा. हॅलो आई. हे काय बाई सगळं? हे का चाललं आहे? म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होते. कधी? हे एवढं सगळं पार घडून गेल्यानंतर? हो आई, आमचं जरा चुकलंच. राधिका, कोणाचं चुकलं आहे, कोणाचं बरोबर आहे ते मला आत्ता कळत नाही, पण तू तुझ्या नवऱ्याचा जो वापर केला आहेस ते योग्य नाही बरं. आपल्या नवऱ्याची इज्जत ती आपली इज्जत असते. हो आई, बरोबर आहे तुमचं, कळतंय मला. ऐक ऐक ऐक, गुरु आणि तुझ्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्यावेळी आम्ही गुरुचे आई बाबा आहोत हे पूर्णपणे विसरून गेलो होतो. पोटच्या पोरीप्रमाणे आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहिलो. काऊन बरं? चल, कारण आम्ही केलेले संस्कार हे आम्हाला तुझ्यात दिसले, आमच्या पोरात नाही. पण आता तू सुद्धा गुरुसारखं वागायला लागलीस तर कसं होईन बरं? नाही आई, खरंच चुकलंय माझं, मला कळतंय. आणि या सगळ्यामध्ये ना चूक फक्त माझी आहे. मी तुम्हाला वचन देते, यापुढे हे असं कधीही मी वागणार नाही. खरंच सांगते मी तुम्हाला. आहे ग विश्वास राधिका, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण अशी कधी कधी बहकू नको ग बाई. जे काही करशील का नाही ते विचार करून करत जा. काळजी घे स्वतःची आणि सगळ्यांची. हो आई. ठेवते फोन. ओके आई. मॅम, आईंना पण खूप मोठा धक्का बसलाय. उद्या बाबांना कळलं तर त्यांनाही खूप टेन्शन येईल. मला तर कळतच नाहीये कोणाला कोणाला आणि कसं कसं समजवावं. मी बघ. नाही नाही, तू अजिबात उठायचं नाही. तू थांब, मी पाहते. हाय राज. हाय शनिया. हाय जनी. अरे काय हे? हॅलो. तू आत्ता का आलीयस? आता आली सरप्राईज. अगं पण मी तुला सांगितलं होतं ना. अगं हो, मला माहिती आहे, पण आता त्यांच्यासोबत सेलिब्रेट थोडी करणार होते मी. असे बोर करतायत तिथे सगळे. चांगलं सुनवून आले सगळ्यांना, आणि एस्पेशली गॅरीला आणि मायाला. म्हणजे नेमकं काय केलंयस तू? काय केलं म्हणजे सांगितलं त्यांना म्हटलं तुम्ही राधिकाला नडताय. आत्ता जरी जिंकला असाल ना तरी नंतर तुम्हाला सोडणार नाहीये ती. तू सांग ग राधिका, नेक्स्ट प्लॅन काय सांग. तुला काहीच कळत नाही काय? इतकं सगळं घडलं तरी तुला काहीच वाटत नाही काय मॅम? अरे असं कसं? काही वाटलं नसतं तर इथपर्यंत का आले असते मी. ऑल्सो कॉंग्रॅट्स, आय नो द न्यूज. लिसन, तू ना एक गोष्ट शांतपणे ऐकून घे. हे असं गेम्स खेळणं, डावपेच करणं, दिस इज नॉट मॅम्स नेचर. ते सगळं गुरु सरांकडे. तू प्लीज जा ना. इथे ऑलरेडी वी आर इन स्ट्रेस. अजून टॉपिक्स काढून ना स्ट्रेस वाढवू नकोस. यू प्लीज लीव फ्रॉम हिअर. जेनी, अगं पण मग काय गॅरीला सोडून द्यायचं का? इफ यू आस्क मी, येस. हे त्यांना सुधारणं, लेसन शिकवणं, इज लाईफ बियॉन्ड दॅट. हो पण त्याच लाईफ मध्ये हा मध्ये मध्ये येतो ना, म्हणून ते सगळं करावं लागतं. हे बघ शनिया, जेनी बरोबर सांगतेय. माझंही ऐकशील ना तर जाऊ दे ना, सोडून दे ना हे सगळं. का? मी पण का सोडायचं हे? हे बघ, तू अजून गुरुनाथना नीट ओळखत नाहीयेस. उद्या जर त्यांना कळलं की तू आणि मी आपण एकत्र आहोत तर ते तुलाही सुखानं जगू देणार नाही ग. तू असं सरेंडर करणार असेल तर मला तुझ्याशी पण बोलायचं नाही. गोका कुठे?
सौमित्र आत असेल ना थांब बघ. ए, listen, पिंकी. ऐक ना आलीस हो ऑब्विसली. पिंकीला म्हटलं होतं माझ्या घरी राहा, पण ती आली का राहायला, मग मलाच यावं लागलं पिंकीकडे. एवढी प्लेन रिॲक्शन. शी, मला वाटलं की तू नेहमी हसतोस तसा असं हसशील वगैरे करून. शन्या, अगं, तू 2 मिनिटं थांब ना, मी काय तुझ्या नवऱ्याला पळवून नेत नाहीये. नाही तसं नाही, तो आत्ता जरा वेगळ्या मनस्थितीत आहे म्हणून. लिसन, यू प्लीज लीव. त्यांना एकटं राहू दे मॅम. ऐक नाही, मी थोडंसं बोलू का मी, प्लीज प्लीज. ओके, आउट ऑफ ऑल द पीपल मला वाटलं तू तरी सगळं पॉझिटिव्हली घेशील. ठीक आहे ना, झालं गेलं ते व्हॉट एव्हर, ते सगळं जाऊ दे. आणि कोणाचं बोलणं मनावर घेते तू? त्या गॅरीचं? त्याला अर्धा वेळ कळतच नाही तो काय बोलतोय ते. ओके ऐक ना, तू जे काही केलंस ना ते बरोबरच केलं. मला सांग, तू जे काही केलं तुझ्या बायकोला सपोर्ट करायलाच केलंस ना, मग चुकीचं काय आहे त्याच्यात? बरोबरच वागलायस तू. आणि कोणाच्या घरी जाऊन असं गेटअप वगैरे बदलून कोणाला मारणं म्हणजे खूप डेअरिंग लागतं. खूप सॉलिड काम केलंयस तू. ऍक्च्युली ती माया तुझी क्लोज फ्रेंड नसती ना तर कोणी ओळखलं पण नसतं, माहितीये तुला. आणि बोक्या मला सांग, बाकी हे सगळेजण जाऊ दे, सगळे वेडे आहेत. तुझ्या स्वतःच्या घरात एक एवढं मोठं इन्स्पिरेशन आहे आणि तुझं काय चाललंय? ही मुलगी, हिला गॅरीने सोडलं तर हिने 300 कोटीची कंपनी उभी केली डिस्पाइट ऑल ऑफ द ड्रामा, जे ऍक्च्युली मी जरा जास्त कॉज केला होता. सॉरी अबाउट दॅट. बट एवढं मोठं इन्स्पिरेशन तुझ्या घरात आहे. ही खचत नाहीये, तू खचणारा माणूस नाहीये, तुम्ही दोघं नाही आहात असे. मला तर आश्चर्य वाटतंय की मला हे तुम्हाला का समजावं लागतंय. कम ऑन यार गाईज, असे नका बसू. आपण आता एक खूप स्ट्रॉंग टीम आहोत ना. प्लीज प्लीज प्लीज, मला असे चेहऱ्याला तुमचे बघवतच नाहीये प्लीज. ऑल्सो मला आता सगळ्यांनी प्रॉमिस करायचंय आत्ताच्या आत्ता की कोणीही असं खचलेलं राहणार नाहीये. आपण नव्याने सगळे खुश होणार आहोत परत. प्लीज कम ऑन. काय यारी? कम ऑन, बोक्या बोटलाय ना. राज, जेनी, सॉरी. मला माहिती आहे आपली खूप भांडणं झाली आहेत आधी, पण असं समज ना की ती भांडणं जुन्या शनायासोबत झाली होती. आता मी चेंज झाले ना. प्लीज प्लीज बेबी, लव्ह यू. प्लीज. ए शना, कसा दिसतोय मी? शना, तुला विचारतोय. काय झालं? काय आनंद बघवत नाहीये का माझा? मी कधी म्हंटल असं? नाही, म्हणाली नसशील तरी चेहऱ्यावर तसंच दिसतंय ना. जरा चेहरा तरी बरा ठेव ना. मी अशीच आहे, माझी रिॲक्शन ही अशीच आहे. शना, बस झाला. इतकं पण असलं घाणेरडा वागायची गरज नाहीये माझ्याशी. आज माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, माहितीये ना तुला. ही पोझिशन मिळवण्यासाठी मी काय काय खस्ता खाल्लाय ते सगळं पाहिलंस तू. आणि आज एका स्ट्रॉंग पोझिशनवर मी नेमला जाणार आहे, याचं काही कौतुक नाही. तर सोड ना, ऑल द बेस्ट तर सोड. जरा चेहरा तरी बरा ठेव ना. त्या प्रमोशन मध्ये तुझं काय क्रेडिट आहे? माझं काय क्रेडिट आहे म्हणजे? नाही म्हणजे काल तू सौमित्रला म्हणत होतास ना की त्याला सगळं आयतं मिळालंय म्हणून, हो ना? हो, मग बरोबरच बोललो ना. काय चुकलं त्याच्यात? पण तुझंही तसंच आहे ना, तिथे माया आहे म्हणून तुला मिळतंय ना हे सगळं. प्लीज शनाया, उगीच माझ्यावर राग काढायचा म्हणून त्या सौमित्र आणि माझ्यामध्ये काही कंपॅरिझन करू नकोस. मी इथपर्यंत येण्यासाठी काय खस्ता खाल्ल्यात ना माझं मला माहिती आहे. काय पोझिशनला होतो मी आणि आज काय पोझिशनला आलोय हे मलाही माहिती आहे आणि तूही पाहिलंस. पैशांचा विचार न करता मी पडेल ती कामं केली, वाटेल तिथे फिरलोय मी. त्यामुळे आज माझ्यासाठी किती महत्वाचा दिवस आहे तुलाही कल्पना आहे. आणि त्या सौमित्राचं कौतुक काय सांगतेस मला तू? दर वेळेला तुला काहीतरी मी महत्वाचं करत असलो ना तर. जावई बापू, काय झालं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जावई बापू. आज इतका मोठा दिवस आहे आपल्यासाठी. आणि काय हे घ्या घ्या, चहा घ्या आणि फ्रेश व्हा. तुम्ही जरा तुमच्या मुलीला समजवा. चहा बिया नको मला. नाही, कुणाशी कसं वागायचं, कुठे काय बोलायचं नाहीच कळत ना.
आणि याच्या पुढे तिला हेही सांगा ती फक्त गुरुनाथ सुभेदारची बायको नसणार आहे, ती काय असं काय बघतोस? काल आमच्या पार्टीची वाट लावून कुठे गेली होतीस? मी का सांगू? का सांगू म्हणजे मी विचारतोय ना म्हणून सांग. मायाकडे 1000 वेळा जातोस, मला सांगून जातोस का? शनाया डोंट गो देअर ना, बस हे अति होतंय. एक मिनिट जावे बापू, मी समजवते, तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याकडे. हं? हे घ्या चहा घ्या. नकोय मला. बरं मग तयारी करायला जाता का? भगवान, कोणाला समजवायचंय? काही समजवू नकोस तू. माझी मम्मा आहे की त्याची एजंट आहेस? मी तुझीच मम्मा आहे, पण तुझ्याबद्दल मला जास्त काळजी वाटते ना, म्हणून मी विचारते ना, त्याचं खरं उत्तर दे आता. विचार. तू राधिकाला भेटत नाहीस ना? नाही म्हणजे काल पण तू. नाही, मी का तिला भेटायला जाईन? नाही म्हणजे राधिकाचं जरा जास्तच हल्ली कौतुक करत असतेस ना, म्हणून विचारलं. आता बरोबर बोलली तर मग कौतुक करणारच ना तिचं. तुझ्यासारखं नाही जमत मला कोणाचंही खोटं खोटं कौतुक करायला. शानू बेबी. बरं सॉरी. तुला अजूनही वाटतं की मी तर राधिकाला भेटते? नाही म्हणजे तुझी पिंकी मैत्रीण सौमित्र होता. हा, मलाही आधी ते माहितीच नव्हतं ना. तुला माहिती नव्हतं तेच तर ना. तुला माहिती नव्हतं तरी पिंकी बनून सौमित्र आला. ते हे ऍक्च्युली मलाही राधिकाला विचारायचंय. चांगलं खडसावून विचारणार आहे तिला, त्यासाठी मी कदाचित भेटेन तिला. अगं पण तुझी पिंकी नावाची मैत्रीण ही आधीपासूनच होती ना. अगं हो म्हणजे पण नाही ग. नाही पण माझ्या समोर तू त्या पिंकीला किती वेळा फोन केलास? किती वेळा तिला भेटायला गेलीस? अगं मी तुला आत्ताच सांगितलं ना, तो सौमित्र होता हे आधी मला पण माहिती नव्हतं ना, तर मी पिंकी म्हणूनच भेटायचे. आता काल खरी पिंकी म्हणजे तो सौमित्रच आहे हे मलाही कालच कळलं. असं काय बघतेस आता तू? खरं बोलतेस ना तू? यार तू पण त्या गॅरी सारखीच वागा. खरं सांगितलं तरी खोटंच वाटतं तुला. जाऊ दे. समथिंग इज रॉंग समवेअर. हे घे जेनी, खा. मॅम घे परत. मॅम मी खाल्लंय 2 प्लेट ऑलरेडी. मी एवढं नाही खायला लागेल तुला. जेनी फक्त तुझ्या बाळासाठीच नाही तर आनंद भाऊजींच्या वाट्याचंही तुलाच खायचंय असं समज आणि खा. सौमित्र ये लवकर. सौमित्र तुझ्याशी बोलतेय मी. सॉरी काय म्हणत होतीस का? ये खायला ये. हा हा. काय रे सौमित्र, काय झालंय? कसला विचार करतोयस? काल शनाया येऊन गेली ना त्याचा विचार करतोय मी. आता काय केलं तिने? म्हणजे शनायाने काल येऊन जी काही बडबड केली त्याच्यावर माझा अजूनही विश्वास नाही बसत आहे. म्हणजे शनायासारखी मुलगी कधीतरी आपल्या घरी येईल आणि आपल्याला मोटिवेट करेल हे मी इमॅजिन नव्हतं केलं कधी. आपण ज्या शनायाला ओळखतो ती अत्यंत बावळट शनाया आहे, पण काल जे काही बोलली ती त्याच्यावरून कळत नाही मला आता तिला कसं जज करावं. येस मॅम, मलाही ती थोडी चेंज्ड वाटतेय. म्हणजे ती नेहमीच सेन्सिबल वागेल असं नाही, पण म्हणजे तिची ती स्ट्युपिडिटी ती कायम राहीलच. पण मला एका गोष्टीची खात्री वाटते की ती तुम्हाला डिच नक्कीच करणार नाही, धोका नाही देणार. हो बरोबर आहे तुझं. नाही आता तिलाही मी व्यवस्थित ओळखायला लागले म्हणून तर तिच्या पाठीशी उभी राहिली आहे ना. फक्त एकच आहे की ती आणि मी बरोबर आहोत हे गुरुनाथना कळायला नको. नाही आपण सगळ्यांनी ती काळजी घेतली तर त्याला कळण्याचा प्रश्नच येत नाही. बरं जेनी, श्रेयसचं काय झालं? म्हणजे आनंद त्याला भेटणार होता त्याचं काय झालं? हा, आनंद सरांनी कॉल केला होता त्याला, तर त्याचा फोन लागत नाहीये. मग ते त्याच्या घरी गेले होते, तिथे तो नव्हता. तर नेबर्सला आणि काही रिलेटिव्सला वगैरे पण त्यांनी विचारलं, बट नोबडी नोज एनिथिंग अबाउट हिम. बापरे. मग? आणि हा मग ते पोलीस कंप्लेंट करूयात असं म्हणाले. तर तेवढ्यात त्याचा म्हणे मेसेज आला की मी ओके आहे, प्लीज तुम्ही मला कॉल वगैरे करू नका. तरी मी सांगत होते की श्रेयसला काय ते खरं खरं सांगून टाका एकदाच.
हो मला माहिती आहे राधा, पण हे प्रकरण एवढं पुढे जाईल असं वाटलं नव्हतं का तेव्हा? हे असं कोणाच्या भावनांशी खेळणं बरं नाही. काय बाबा, बाबा तुम्ही सगळं घेतलंय. येस. जावई बापू, जावई बापू. हे बघा, एक 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 मिनिट. बाहेर निघताना नाट लावू नका तुम्ही. आता जर मी बाहेर निघताना पैसे वगैरे मागणार असाल ना तर. मी ऑल द बेस्ट करायला आले होते तुम्हाला. अच्छा, ऑल द बेस्ट करायला आला होता. बरोबर, ठीक आहे, थँक्यू. मला वाटलं ते जाऊ दे. बरं, मी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय लक्षात आहे ना तुमच्या? हो, मी मस्त ताणून देणार आहे. अहो नाही हो, मी बाहेर गेल्यानंतर तुमच्या शनू बेबीवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय. हा, म्हणजे मी नसताना शनाया आणि राधिका एकमेकींना भेटतायत हे जर मला कळलं तर. तुम्ही मला घराच्या बाहेर काढणार. करेक्ट. आहे ना लक्ष? हो. चल मी येतो. ओके. अरे माया, व्हॉट अ सरप्राईज. म्हणजे ऑफकोर्स. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्मार्ट दिसतोयस. काय उगीच आपलं. थँक्यू. उगीच फायनली कॉम्प्लिमेंट मिळाली. नाईस. तेच म्हणलं, आपल्या घरी कोणीतरी आलंय आणि चार चौघात तू माझा अपमान, म्हणजे लाज कशी काढली नाहीस, टॉन्ट कसा मारला नाहीस, मला वाटलंच जरा. अरे टॉन्ट कुठे मारला मी? जे काय घडलं तेच सांगितलं. गुरुनाथ प्लीज नको ना लक्ष देऊस. लक्ष देतोस कुठे तो? तू इथे काय करतेस? मी गुरुनाथला रिसीव्ह करायला आले. आम्ही एकत्र चाललोय ऑफिसला. अरे रस्ता विसरला काय रे तू? नाही पास. आता अति होतंय. गुरुनाथ प्लीज. तसंही आज आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. यू नो व्हॉट, मी स्पेशली तुला हे सांगायला आले की आज आपल्या ऑफिसमध्ये फक्त मीटिंग नाहीये, यशवंत सर स्वतः येणार आहे. काय? यशवंत सर स्वतः येणार? हो, आणि ते एक महत्वाची अनाउन्समेंटही करणार आहे. आय एम डॅम शुअर की ही तीच अनाउन्समेंट आहे ज्या अनाउन्समेंटची आपण आतापर्यंत वाट बघतोय. फिंगर्स क्रॉस माया. डॅड, तुला जे काही बोलायचंय किंवा तुझ्या मनात जे काही चाललंय त्याची साधारण कल्पना आहे मला. त्यामुळे तुला जे काही बोलायचंय ते प्लीज मोकळेपणाने बोल. कारण तुला खूप काही बोलायचं असताना शांत बसणं हा तुझा स्वभाव नाही. काय बोलू? तुला सगळंच कळतं ना. हेही सांग की तुझ्या या बालिश वागण्याबद्दल मी काय बोलू? डॅड, जे काय घडलं त्याबद्दल तुला काहीच खंत वाटत नाही हे तुझ्या बोलण्यावरनं स्पष्ट जाणवतंय. बाबा मी काही बोलू का? हे जे काही झालंय ना ते सौमित्रमुळे नाही, हे सगळं माझ्यामुळे झालंय. तू आता प्लीज मध्ये बोलू नकोस. कारण जे काय घडलंय त्याच्यामध्ये ह्याच्याबरोबर तूही जबाबदार आहेस. डॅड, म्हणूनच जे काही घडलंय त्याच्याबद्दल खरंच तू मला सॉरी म्हणशील आणि मी ते ऍक्सेप्ट करी नाही रे. पण माझ्या कंपनीची बदनामी झाली आहे त्याचा काय करशील? सॉरी सौमित्र, पण प्रश्न जिथे माझ्या कंपनीच्या इमेजचा येतो ना तिथे मी कोणालाही माफ करत नाही, अगदी स्वतःला सुद्धा नाही. त्यामुळे नाईलाज असतो आज मला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. सौमित्र, कामाच्या बाबतीत मी तुझ्याकडे माझा मुलगा म्हणून नाही तर एक एम्प्लॉय म्हणून बघतो. सो तुझ्या जागी दुसरा कोणी एम्प्लॉय असता तर जसा मी वागलो असतो तसंच मी वागणार आहे. आय एम सॉरी सौमित्र, पण आजपासून आपल्या कंपनीमध्ये सिनियर मॅनेजरच्या पोस्टमधनं मी तुला काढून टाकतोय. रादर मी तुला कंपनीतनंच काढून टाकतोय. बाबा आय नो की हे ऐकून तुला शॉक बसला असेल, पण माझ्या जागी तू असतास तर तूही हाच निर्णय घेतला असतास. मी कितीही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवण्याच्या पक्षातला असलो तरी सुद्धा आज हा निर्णय घेताना मला खूप त्रास होतोय. एरवी कुठलाही बाप आपला मुलगा पुढे कसा जाईल हे बघत असतो आणि मी मात्र तुला मागे खेचतोय. पण आय एम सॉरी सौमित्र, यू लेफ्ट मी नो चॉईस. माझा नाईलाज आहे. सर आय एम सॉरी मी इंटरफेअर करते, बट
मॅमची आणि सौमित्रची काहीच चूक नाहीये. इट्स ऑल माय मिस्टेक. मी रिस्पॉन्सिबल आहे यासाठी. तर तुम्हाला काय पनिशमेंट द्यायची ना, प्लीज गिव्ह इट टू मी. सौमित्रची काहीच मिस्टेक नाहीये. जेनी प्लीज थांबशील जरा, प्लीज थांब, कारण तुझ्यासाठी हा विषय संपलाय कधीच. आणि डॅडने जो काही निर्णय घेतलाय तो मान्य आहे मला. सौमित्र अरे पण राधा प्लीज, मला या विषयावर अजिबात चर्चा नकोय. गुड. मला लगेच ऑफिसला निघायला लागणार आहे. आणि राधिका, तुलाही माझ्याबरोबर यावं लागणार आहे. मला ऑफिसमध्ये आज काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स कराव्या लागणार आहेत आणि तिथे तुझी उपस्थिती असणं गरजेचं आहे. तुला किती वेळ लागेल तयार व्हायला? 5 मिनिटं. मी तयार होऊन येतो.